आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर दिवसेंदिवस कमी होत चाललाय। मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण दिलं जात असल्यानं मुलांना मराठी भाषा येत नाही। त्यामुळे मराठी भाषा मागं पडू नये यासाठी पंख फाउंडेशनच्या उच्च शिक्षित युवक युवतींनी आज मराठी भाषा आणि मराठी शाळा संवर्धन हा उपक्रम राबवला। कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथून या उपक्रमाला सुरुवात झाली। फाउंडेशनच्या युवक युवतींनी शहरातील बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौकात आमची मुलं इंग्लिश मीडियमला का, एकच ध्यास एकच आशा, जपूया आपली मराठी भाषा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार अशा आशयाचे प्रबोधनात्मक फलक घेऊन नागरिकांचं लक्ष वेधलं। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आजकाल दैनंदिन जीवनामध्ये मराठी भाषेचा वापर खूप कमी होत चाललेला आहे। परप्रांतीय अनेक व्यवसाय करण्यासाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतात व त्यांची भाषा इथं रुजवण्याचा प्रयत्न करतात। पण असं न करता माझं कोल्हापूरवासियांना विनंती आहे की जिथे जिथे जाता, किराणा मालाचं दुकान असेल, पानपट्टीचं शॉप असेल, कुठेही असेल, आपण तिथे आपल्या भाषेचा वापर करावा, जेणेकरून आपली मराठी भाषा टिकेल, रुजेल। नांदेडहून कोल्हापुरात पर्यटनासाठी आलेले वारकरी संप्रदायातील विश्वनाथ महाराज काकंडीकर यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केलं। माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळविन। संत सम्राट श्री ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेचं कौतुक सांगताना माझा मराठाची बोल कौतुके म्हणून मराठी भाषेचं वर्णन केले। ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखजीवरी होऊ देई या जगा। म्हणून संस्कृताची तेरे संस्कृताची गहने, तोडूनी मराठी शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे। निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या हस्ते त्यांच्या गर्वी मराठी भाषेचा गौरव केला आहे। म्हणून सर्वांना विनंती आहे की मायबोलीमध्ये सर्व व्यवहार करावा, आपल्या मुलांना मायबोलीमध्ये शिक्षण द्यावं, मातृभाषेमध्ये शिक्षण द्यावं, त्याचं मराठी भाषा रुजवावी। बिंदू चौक इथं या उपक्रमाची सांगता झाली। फाउंडेशनच्या निकिता कावणेकर, धर्मराज कांबळे, रविराज जाधव, ऋषिकेश कोळी, राधिका बेलवालकर, अमित सोनवणे, राज शेळके उपस्थित होते।